श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. आज आपल्याला उंबरठ्यावरती एक वस्तू जाळायची आहे की जी जाळल्यामुळे आपल्या घरात जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे, जे काही आजारपण आहे ते पूर्णतः दूर होईल. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं. प्रत्येकालाच आपले चांगले व्हावे असे वाटत नाही. मग त्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्या घरामध्ये असते किंवा घराच्या बाहेर देखील असते. त्याचा प्रभाव आपल्यावरती थोडा तरी पडत असतो. त्यामुळे ती नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुमच्या घरामध्ये अगदी लहान मुले असतील किंवा मोठी मुले असतील त्यांना देखील नजर ही लागत असते. भरपूर वेळा असे होते की मुले अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मेहनत करून देखील यश हे मिळत नाही. भरपूर वेळा नोकरी व्यवसायामध्ये देखील यश मिळत नाही किंवा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुले सारखी आजारी असतात. घरामध्ये सतत आजारपण असते. एक झाले की एक व्यक्ती ही आजारी पडत असते. मग अशा वेळेस कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला पहिले मानले जाते. देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास केले जातात. यापैकी श्री गणेशासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत खूप लोकप्रिय आहे. चतुर्थी महिन्यातून दोनदा येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या महिन्याची संकष्ट चतुर्थी ही 30 नोव्हेंबरला म्हणजेच आज साजरी होणार आहे. संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते. या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास देखील केला जातो. आपण या दिवशी उपवास केला तर अतिउत्तम होईल आणि उपवास केला नाही तरी पण आपण या दिवशी गणपती बाप्पाची सेवा ही करायची आहे. तसेच उपाय देखील आवर्जून करायचे आहे. संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव आहे तो देखील दूर होतो आणि शांतता कायम राहते. असे म्हटले जाते की श्री गणेश घरातील सर्व संकटे दूर करतात आणि व्यक्तीच्या मनोकामना देखील पूर्ण करतात. या दिवशी चंद्र दिसणे देखील खूप शुभ मानले जाते. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर संपते. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करायची आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करावे. तसेच या दिवशी आपल्याला इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पाला दुर्वाची जोडी ही आवर्जून अर्पण करायची आहे. तर प्रत्येक गोष्टी ही मनोभावे सकारात्मकपणे करा. पूजा करा आणि इच्छा मागा. बघा तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होईल. तर आपल्याला 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे. त्याची जी मागची साईड आहे ही गणपती बाप्पाकडे ठेवायची आहे आणि पुढची साईड आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे. अशा प्रकारे दुर्वा आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे. मग आपण हा उपाय घरामध्ये देखील करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील आपण हा उपाय करू शकता. फक्त उपाय आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. त्यानंतर आपण जी काही आपली इच्छा आहे, मनोकामना आहे ती देखील गणपती बाप्पाला सांगायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला या दिवशी जास्वंदाचं फूल मिळालं तर जरूर अर्पण करावं. तसेच दुर्वाची जोडी अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पाची आपण आरती देखील करायची आहे. तसेच या दिवशी गणपती बाप्पाला आपण नैवेद्य देखील अर्पण करावा. तसेच आपल्याला या दिवशी एक वस्तू जाळायची आहे ते म्हणजे दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यावी. आपण हा उपाय 30 नोव्हेंबरला करू शकता किंवा 1 डिसेंबरला केला तरी पण चालेल. कारण की संकष्ट चतुर्थी ही 2 दिवसांमध्ये विभागलेली आहे. मग कोणत्याही दिवशी तुम्ही फक्त संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला घ्यायची आहे एक खोबऱ्याची वाटी. तर खोबऱ्याची वाटी अगदी छोटी असली वाटी तरी पण चालेल. आपल्याला ओले खोबरे घ्यायचं नाही तर सुकलेली खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. तसेच आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. मग 2 भीमसेनी कापूर घ्या आणि भीमसेनी कापूर जर नाहीच मिळाला तर आपल्या घरातील साधा कापूर घेतला तरी पण चालेल.
त्यानंतर ही जी खोबऱ्याची वाटी आहे त्याच्यामध्ये 2 कापूरच्या वड्या टाकायच्या आहे. त्यानंतर तुम्ही एक मोठी पंती घ्या किंवा एखादी मोठी वाटी घेतली तरी पण चालेल. तिच्यामध्ये आपण ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि जो हा कापूर आहे तो आपल्याला जाळायचा आहे. हा कापूर जळत असताना आपण ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र देखील म्हणायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष देखील म्हणू शकता किंवा श्रवण देखील करू शकता. तुम्हाला गणपती बाप्पाचा जो पण मंत्र येत असेल तो मंत्र आपण तेव्हा आवर्जून म्हणायचा आहे. आपली मुले बाहेरगावी असतील तरी पण हा उपाय आपण करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल. मग आपल्या घरातील आजारपण असो, इडापिडा असो किंवा दुसरी कोणती बाधा असो ती पूर्णतः दूर होईल. अगदी मुलांना नजर लागलेली असेल तर ती देखील दूर होईल. आपली जर मुले बाहेरगावी असतील तरी पण आपण हा उपाय करायचा आहे. हा उपाय करत असताना आपण एखाद्या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे. गणपती बाप्पाचा मग कोणता पण मंत्र तुम्ही गणपती स्तोत्र म्हणा किंवा गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम गण गणपतये नमः हा मंत्र कोणता पण मंत्र तुम्ही हा चालूच ठेवायचा आहे. आणि ही खोबऱ्याची वाटी पूर्णपणे जळणार नाही. हा धूर शांत झाल्यावरती आपल्याला गणपती बाप्पा पुढे बसायचे आहे. तुमच्या अडचणी अडथळे जे काही आहे ते गणपती बाप्पाला सांगायचे आहे. मग तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सारखं कोणी ना कोणी आजारी पडत असेल, मुलांना यश मिळत नसेल तर ते सर्व गणपती बाप्पाला सांगावे. बघा तुमच्या घरात जे काही अडचणी अडथळे असतील ते पूर्णतः दूर होतील. त्यानंतर ही खोबऱ्याची वाटी आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे. अगदी संध्याकाळी देखील ती वाटी आपल्याला उचलायची नाही. मग घरात तुम्ही धूर केलेला असेल, उंबरठ्याच्या आतमध्ये आपल्याला हा धूर करायचा आहे. तिथेच तुम्ही ही वाटी राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ही वाटी उचलायची आहे. ही वाटी उचलल्यानंतर तुम्ही ती वाटी एखाद्या झाडाखाली पुरून टाकू शकता किंवा तुम्ही ही वाटी निर्माल्यमध्ये टाकली तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.